मागच्या लेक्चरला आपण 9th स्टँडर्डचं बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण सुरुवातीचा काही भाग जसं नंबर लाईन, त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स, हे फॉर्म्युले बघितले होते. बघा, लक्ष द्या. तुम्हाला पुन्हा थोडंसं रिवाइज करून देतो मी आणि नंतर मग आपण पुढच्या भागाकडे वळूया. बघा इकडे 1.1 त्यातलं आपण पहिलं गणित सोडवलं होतं, ज्यामध्ये आपल्याला काय काढायचे होते, डिस्टन्स. आपण डिस्टन्स काढले होते सर्व. डिस्टन्स काढताना फॉर्म्युला कोणता होता, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, याचा वापर केला आणि आपण डिस्टन्स काढले होते. फॉर्म्युले कसे घेतले होते आपण, पहिला पॉइंट, नंतर त्याच्यामध्ये लाईन, सेगमेंट, क्वाड्रिलॅटरल, जे 4 पॉइंट्स आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करून आपण किती लाईन ड्रॉ करू शकतो ते बघितलं होतं. लाईन, सेगमेंट, रे. नंतर बिटवीननेस आपण बघितलं होतं. बिटवीननेसचा फॉर्म्युला क्रिएट करायचा, म्हणजे गणित सोडवताना तो आपल्याला तयार करायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 3 पॉइंट मध्ये, सपोज याच्यामध्ये म्हटलं तर बी इज इन बिटवीन ए अँड सी, ए इज इन बिटवीन बी अँड सी, अशा प्रकारे येतो आहे. नंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होता, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग डिस्टन्स एडी काढायचा असेल तर त्यातला बिगर आणि स्मॉलर कोणता ओळखायचा आणि त्याच्यातून तो मायनस करायचा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 आपण स्टार्ट केलं होतं. पहिलं गणित आपण त्या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स काढून दाखवले होते आणि आपण एक तुम्हाला 2 होमवर्कला दिले होते, 6 आणि 7. त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट. सो तुम्हाला मी 2 गणित सोडून दाखवले ते, बाकी सेम तुम्हाला सांगितले कसे असतात ते. तर पहिला पॉइंटला बिगर घ्यायचा आणि रिमेनिंग दोघांची बेरीज करून बघायची. जर ती आली सेम तरच त्या ठिकाणी ते काय होतील, कोलिनियर आणि इन बिटवीन एक्झिस्ट होतील, नाहीतर नाही. आणि तुम्हाला 4 मी गणित होमवर्कला दिली होती. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. ऑन अ नंबर लाईन, बघा का, लक्ष द्या. ऑन ए नंबर लाईन पॉइंट ए बी सी आर सच दॅट, त्यांनी काय सांगितलंय, ऑन ए नंबर लाईन पॉइंट ए बी सी आर सच दॅट. मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. AC इज इक्वल टू 10, CB इज इक्वल टू 8. बघा का, AC किती दिलाय, 10, CB किती आहे, 8. फाइंड डिस्टन्स AB कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. आता इथे पॉसिबिलिटी किती होतील, त्याचे 3 भाग करतो मी. इथे 3 पॉसिबिलिटी होतील. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे 3 भाग करून घेतो. बघा, पॉसिबिलिटी मध्ये आपण याचे 4 नंबरच्या 3 पॉसिबिलिटी क्रिएट होतात. त्यासाठी मी आता इथे 3 भाग केले. आता याच्यात आपण पॉसिबिलिटी 1 म्हणूया, पॉसिबिलिटी 1, पॉसिबिलिटी 2 आणि पॉसिबिलिटी 3. आता 1, 2, 3 याच्यामध्ये आपण डायग्रामचा वापर करून बघणार आहोत. काय बघणार आहोत, डायग्राम्स. 3 डायग्राम्स काढतोय मी, याच्यावरच तुम्हाला हे गणित कळेल. बाकी फॉर्म्युला तर काय, तो क्रिएटच करायचा आहे आपल्याला. बघा, लक्ष द्या, 3 पॉसिबिलिटी येऊ शकतात. पॉइंटची नावं काय आहेत, ए बी सी आहेत. मी मधला पॉइंट घेतो पहिले, म्हणजे एकतर मध्ये ए येऊ शकतो, बी येऊ शकतो किंवा सी, या 3 पैकी एक येईल. या पॉसिबिलिटी झाल्या. आता डिस्टन्स हा निगेटिव्ह मध्ये नसतो, लक्षात ठेवा, त्यामुळे निगेटिव्ह आन्सर आपल्याला घ्यायचं नाही. मग रिमेनिंग जे येतील ते तुमचे 2 आन्सर्स येणार. आता ए जर घेतला तर इकडे काय काय येऊ शकतो, बी आणि सी. आता इकडे ए आणि सी, आणि इथे काय येईल, आता इथे बी आणि ए किंवा ए आणि बी, जसे आहेत तसे घ्यायचे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, फॉर्म्युला तयार करावा लागेल. फॉर्म्युला कसे तयार करायचे, जसं आहे त्या पद्धतीने फॉर्म्युला तयार करत जायचे. बघा, आता पहिला डिस्टन्स, बघा, डिस्टन्स BC काढायचं असेल तर मी कोणाकोणाची बेरीज करू शकतो, BA प्लस डिस्टन्स AC. मग आता किमती नंतर बघूया आपण.
त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्हॅल्यू भेटत जातील. आता BA म्हणजेच AB, हा लक्षात ठेवा. आपल्याला BA म्हणजेच काय, AB आहे. तो नंतर बघू आपण. नंतर डिस्टन्स AC हा जर काढायचा असेल तर डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स काय येईल, BC. आणि लास्ट फॉर्म्युला डिस्टन्स AB जर काढायचा असेल तर डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स काय येईल, BC किंवा CB म्हणा. तुम्ही कोणता पण फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार करू शकता. आता मी किती टाकतो. आता BC किती आहे बघा, वरती बघा. BC म्हणजे CB तर किती आहे, 8 इक्वल टू आपल्याला AB काढायचं आहे, तो तसंच ठेवा, प्लस डिस्टन्स AC किती आहे, 10. आता इथे AC दिलाय 10, किमती टाकून घेऊया. डिस्टन्स AB प्लस BC ची व्हॅल्यू किती आहे बघा, 8. इथे डिस्टन्स AB काढायचं आहे, AC किती आहे, 10 आणि हा किती आहे, 8. मग आता डिस्टन्स AB जर इथे घेतला तर तो 8 मायनस 10 होईल. ते 10 प्लस आहे, तिकडे मायनस होतील. याचा अर्थ डिस्टन्स AB इक्वल टू किती, -2. आता हे आन्सर आपल्याला घेता येणार नाही का, तर निगेटिव्ह मध्ये डिस्टन्स हा नसतो. आता पुढचं पॉइंट बघा. डिस्टन्स AB इक्वल टू 10 मायनस 8. हा 8 तिकडे मायनस होईल, म्हणजेच डिस्टन्स AB ची व्हॅल्यू किती येईल, 2. इकडे डिस्टन्स AB इक्वल टू 10 प्लस 8 किती झाले, 18. अशा प्रकारे आपल्याला या 3 पॉसिबिलिटी चेक करून त्याचे आन्सर्स काढायचे आहेत. आता निगेटिव्ह जे आन्सर आहेत ते आपण घेणार नाहीत. मग निगेटिव्ह सोडून जे 2 उरले ते तुमचे आन्सर झाले. अशा प्रकारे हे गणित आपल्याला पुढचे पण आहेत या पद्धतीचे, आपल्याला काय करायचे ते सोडवायचे. आता मायनस निगेटिव्ह आपण कधीच घ्यायचे नाही का, तर डिस्टन्सला आपण निगेटिव्ह मध्ये कधीच घेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे काय आन्सर्स आहेत ते पॉझिटिव्ह मध्ये जेवढे येतील ते, म्हणजे कोणता येईल, डिस्टन्स AB हा 2 आणि काय येईल, 18. मग शेवटी आन्सर लिहायचं, काय येईल बघा, डिस्टन्स AB इक्वल टू 2 युनिट्स और डिस्टन्स AB इक्वल टू 18 युनिट्स. म्हणजे ही दोन तुमचे आन्सर. एक तर पॉसिबिलिटी मध्ये 2 येईल किंवा 18. बघा सोपं आहे. हे झालं तुमचं आन्सर. रायटिंग करून घ्या. तुम्हाला रायटिंगला हा वेळ देत असतो मी, त्यामुळे रायटिंग परफेक्ट कर. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 5 नंबर. 5 नंबरच्या प्रश्नामध्ये काय, पॉइंट XYZ त्यांनी काय दिलंय, त्या ठिकाणी आर कोलिनियर सच दॅट, बघा, आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स XY इक्वल टू 17, डिस्टन्स YZ इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स XZ. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 पॉसिबिलिटी चेक कराव्या लागतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर्स हे भेटतील. तुम्हाला परफेक्ट त्यांनी जर का त्या ठिकाणी कोलिनियर पॉइंट सांगितले असतील तर तुम्हाला आन्सर शोधता आले पाहिजे. बघा, पहिला याचे मी 3 भाग करून घेतो, लक्षात घ्या. आता जास्त वेळ घालू नका याच्यामध्ये, रायटिंगला पटकन देता येईल असं बघा. याच्यामध्ये 3 भाग करूया. पुन्हा काय करतोय मी, डायग्रामचा वापर करूया. बघा इथे आता एकतर X येईल, एकतर Y किंवा Z मध्ये. मग इकडे हा काय घेऊया आपण, Y आणि Z. इथे X आणि Z, इथे काय X आणि Y. आपण काय करायचं, फक्त फॉर्म्युला तयार करायचे क्विक. चला पहिलं सोडूया. डिस्टन्स YZ इक्वल टू डिस्टन्स काय येईल, YX किंवा XY म्हणूया, प्लस डिस्टन्स XZ. आता किमती बघा. डिस्टन्स YZ किती आहे, 8 इक्वल टू डिस्टन्स XY आपल्याला 17 दिलाय,
प्लस डिस्टन्स एक्स झेड आपल्याला काढायचा आहे. मग डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू इथे 8 मायनस काय येईल 17, म्हणजेच डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू किती येईल -9. म्हणजे हे तुम्हाला आन्सर घेता येणार नाही. म्हणजे आपल्याला पुढच्या दोन पॉसिबिलिटी मध्ये आन्सर हे सापडणार आहे. आता पुढे डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू एक्स वाय किती आहे 17 अधिक वाय झेड किती आहे 8, म्हणजे डिस्टन्स एक्स झेड ची व्हॅल्यू किती आली 25. आणि तिसरा डिस्टन्स एक्स वाय इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स वाय झेड किंवा झेड वाय म्हणा. एक्स वाय ची व्हॅल्यू आपल्याला किती दिले 17, बरोबर. एक्स झेड आपल्याला काढायचं आहे प्लस हा किती 8, म्हणजेच डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू 17 मायनस 8. याचा अर्थ डिस्टन्स एक्स झेड किती आला आपल्याला 17 मधून 8 गेले, किती उरले 9. अशा प्रकारे आपल्याला पॉसिबिलिटी चेक करून याचा आन्सर काढायचा आहे. टायपिंग करून घ्या. शेवटी आन्सर कसं लिहिणार, डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू 25 units or distance xz equal to 9 units. अशा प्रकारे आपल्याला आन्सर्स याचे भेटतील. हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता आपण क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी चेक करायची गरज नाही. आता तुम्हाला डायरेक्टली आन्सर याच्यामध्ये सापडतील. पहिला याचे मी काय करतो, 3 भाग करून घेतो. 3 गणित फुल स्क्रीन घेतो मी, म्हणजे आपल्याला गणित सोडवायला थोडंसं सोपं पडेल. बघा इकडे याचे 3 भाग करतो मी, हा एक आणि हा एक. एकाच पेजवर आपण हे गणित बसूया. याचे 3 भाग केले. थोडस याला इकडे घेऊया. चला रायटिंग करायला घ्या. पहिलं तिन्ही गणित एकाच पेजवर आणूया आपण. ए बी सी, ए सी दिलाय 11, बी सी दिलाय आणि ए बी विचारलाय. नंतर त्याच्या पुढच्या गणितात आर एस टी, एस टी दिलाय, आर एस दिलाय आणि आर टी विचारलाय. आणि त्याच्या पुढच्या गणितामध्ये हे काय फक्त फॉर्म्युलेच आहेत. एक्स वाय झेड तुम्हाला काय करायचे, फॉर्म्युले टाकायचे फक्त. तर त्याच्यासाठी पहिले छोट्याशा डायग्राम्स पण क्रिएट करूया. हे पहिल्या गणितासाठी घेऊया, इकडे दुसरं आणि इथे तिसरा. पहिल्या गणितामध्ये जर छोटीशी डायग्राम काढली तुम्हाला ते समजायला सोपं जाईल आणि फॉर्म्युला लिहायला सोपं जाईल. त्यांनी एक रेशो व्यवस्थित दिलाय, म्हणजे ए इथे काय दिलाय ए, इथे बी आणि इथे आहे सी. दुसऱ्यामध्ये आर एस आणि टी, तिसऱ्यामध्ये एक्स वाय आणि झेड. आता फॉर्म्युले पहिले तयार करूया. याच्यामध्ये डिस्टन्स ए सी इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स काय घ्यावं लागेल बी सी. याच्यात डिस्टन्स आर टी इक्वल टू डिस्टन्स आर एस प्लस डिस्टन्स एस टी. आणि डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू डिस्टन्स साइन एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. मी टायपिंग करतो मी. डिस्टन्स एक्स वाय
प्लस डिस्टन्स YZ. आता पहिल्या गणितात AC दिला 11, किमती टाकूया 11 इक्वल टू AB आपल्याला काढायचं आहे. लेंथ आणि डिस्टन्स म्हणजे लेंथ असते, याच्यामध्ये त्यांनी लेंथ दिले तर सगळ्यांमध्ये लेंथ लिहा. डिस्टन्स आणि लेंथ सेम, फक्त काय करायचं तुम्हाला तिथे लेंथच लिहायची. लेंथ लिहा आपण. पहिला लेंथ किती, AC किती दिलाय 11, AB काढायचं आहे तो तसंच ठेवा. प्लस BC किती दिलाय 6.5. इकडे लेंथ AB इक्वल टू 11 मायनस 6.5. आता हे जे काही प्लस आहेत ते तिकडे काय होतील मायनस, म्हणजेच किती येईल 4.5. 4.5 युनिट्स. कळत नसेल तर सबस्ट्रॅक्शन करून दाखवतो मी तुम्हाला. पहिल्याचं आन्सर किती आलं 4.5 युनिट्स. हे बघा 11 मायनस 11.0 करा आणि 6.5 असं करा. मग इथे 5 येतील, इथे पॉईंट येईल, इथे किती आला 1 पॉईंट झाला. मग आता इथे 7 आहे म्हणजे इथे किती येतील 4, पुढे 1 गेला 0 म्हणजे 4.5. आता लेंथ RT आपल्याला काढायचं आहे इक्वल टू RS किती आहे बघा 2.5 प्लस किती आहे ST 3.7, म्हणजेच लेंथ RT इक्वल टू दोघांची बेरीज किती 6.2 युनिट्स. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, त्याचे आन्सर्स काढायचे आहेत. आता लास्ट त्यातलं बघा XZ. आता XZ किती आहे 3√7 इक्वल टू XY किती आहे √7 प्लस आपल्याला YZ काढायचं आहे. आता लेंथ YZ इक्वल टू 3√7 मायनस √7 होईल. मग आता याला एक आयडिया सांगतोय, लक्षात ठेवा. समजा मी √7 ला x मानला, इकडे बाजूला लिहितो बघा √7 इक्वल टू x. मग ते काय होईल 3x मायनस x होईल, म्हणजे आन्सर किती येतं 2x. हे लक्षात ठेवा, म्हणजे याचा आन्सर येईल 2√7. √7 आणि √7 सेम आहे, त्यामुळे तो त्या पद्धतीने आपल्याला आन्सर येतं. ही x ची मेथड लक्षात ठेवा. जर √5 असेल तर मग y होईल, म्हणजे तुम्हाला ती बेरीज नाही करता येणार, सेम पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला डायग्राम काढून त्या ठिकाणी काय करायचे आन्सर्स काढायचे आहे. अशा प्रकारे रायटिंग करून घ्या. आपण ही 3 गणितं सोडवली. आता प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यातलं सगळ्यात शेवटचं गणित, त्याकडे आपण वळणार आहोत. बघा 1.1 मधलं लास्ट. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. आपल्याला 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स जर घेतले तर कोणती फिगर ड्रॉ करता येईल बघू आपण. मी 3 पॉइंट घेतो, एका पॉइंटला नाव देतो A, एक पॉइंट आपण घेऊया B आणि एक पॉइंट घेऊया C. हे झाले 3 नॉन कोलिनियर. आता हे 3 पॉइंट जर आपण जोडले तर तुम्हाला माहिती आहे काय तयार होईल, ट्रायंगल. म्हणजे याचा आन्सर काय, बाय जॉईनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स
by joining three non-collinear points a triangle figure is formed. आपल्याला कोणती फिगर भेटते? ट्रायंगल. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण करायचं आहे. आता 5 ते 10 मिनिटात मी तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करून देतो 1.1 ची. हे रायटिंग करून घ्या. बघा पहिलं गणित पुन्हा एकदा लक्ष द्या. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. नंबर लाईन आहेत त्यामध्ये कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट दिलेत. डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. याच्यावरून तुम्ही काय करू शकता? फॉर्म्युला अप्लाय करून डिस्टन्स काढू शकता. त्यामध्ये आपण एवढे काढले होते सगळे. सेकंड मध्ये आपल्याला काय करायचं? एक्स आणि वाय दिलाय. बिगर आणि स्मॉलर शोधायचा. बिगर मधून स्मॉलर काय करायचं? मायनस. त्याच्यावरून तुम्हाला आन्सर्स भेटतील. आपण सर्व सोडवले यामध्ये. तिसऱ्यात तुम्हाला बिगर त्या ठिकाणी कोणता आहे तो बघायचा. त्याची बेरीज म्हणजे तो उरलेल्या दोघांची बेरीज झाली पाहिजे सेम. जर असं आलं तरच ते काय होतील? इन बिटवीन होतील, नाहीतर नाही होणार. तर या पद्धतीने हे गणित सोडवायचे. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. चौथं गणित ऑन अ नंबर लाईन पॉइंट ABC आर सच दॅट. त्यांनी दिल्याप्रमाणे आपल्याला कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज 3 पॉसिबिलिटी होणार आहेत त्या चेक करून आपण त्या ठिकाणी काय केलं? सोडवलं. त्याच्यानंतर आपण 5 नंबरचा गणित घेतला. 5 नंबरच्या गणितामध्ये त्या ठिकाणी पॉइंट XYZ आर कोलिनियर सच दॅट फाइंड डिस्टन्स XZ. आपल्याला डिस्टन्स XZ फाइंड आउट करायचे. पुन्हा 3 पॉसिबिलिटी येतील. त्याच्यानुसार तुम्हाला 3 पॉसिबिलिटी चेक केल्या तर जो निगेटिव्ह होतो तो सोडून बाकीच्यांचे आन्सर्स त्यामध्ये लिहायचे. त्यानंतर आपण हे गणित सोडवलं होतं ज्यामध्ये आपल्याला स्केच प्रॉपर फिगर आपल्याला फिगर काढायच्या होत्या आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरून गणितांची उत्तर आणायची होते. पहिला 2-3 सोडवले आपण. पहिल्याचं 4.5, दुसरं 6.2 आणि तिसरं 2√7. त्याच्यानंतर आपण 7 नंबरचं गणित सोडवलं. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर ABC याच्यामध्ये 3 नॉन कोलिनियर घेतले तर त्या ठिकाणी एक ट्रायंगल फिगर इज फॉर्म. आता आपण पुढच्या लेक्चरला 1.2 साठी फॉर्म्युले आणि 1.2 सोडवूया. ज्यांना व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी YouTube चॅनल जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघू शकता. सबस्क्राईब करून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत जातील.